कल्पना करा तुम्ही तुमच्याच घरात बसला आहात आणि अचानक बाहेरून ओरडण्याचे आवाज येत आहेत. पळापळा धरण फुटलंय आणि जेव्हा तुम्ही बाहेर बघताय तर 2 मजली उंचीची पाण्याची भिंत तुमच्या दिशेने झेपावत येते. हा कुठल्याही हॉलिवूड मूव्हीमधला सीन वाटत असेल, पण ही 12 जुलै 1961 रोजी पुण्यात घडलेली खरीखुरी घटना आहे. 1961ची ती भयानक सकाळ होती ज्याने पुण्याचा श्वास रोखला होता, कारण ह्या दिवशी पानशेत धरण फुटलं आणि अख्खं पुणे पाण्याखाली गेलं होतं. आजही जेव्हा पानशेत धरणाचं नाव निघतं तेव्हा जुन्या पिढीतल्या पुणेकरांच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. पण हे धरण नेमकं फुटलं कसं, त्यावेळी पुण्यातल्या लोकांचे काय हाल झाले होते आणि पुणेकर या परिस्थितीवर मात करून कसे उभे राहिले होते, हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती. ह्या घटनेची सुरुवात होते 1957 पासून. 1957 साली म्हणजे अगदी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होण्याआधीच पुण्यातील मुठा नदीच्या अंबी आणि मोशी या उपनद्यांवर अनुक्रमे पानशेत आणि वरसगाव हे धरण बांधण्याचं ठरलं होतं. पानशेत हे तर पूर्ण मातीचं धरण होतं. हे काम 1962 पर्यंत पूर्णत्वास जाणार होतं, पण 62ला निवडणुका डिक्लेअर झाल्या. त्यामुळे तेव्हाच्या सरकारने 62च्या निवडणुकीआधीच हे काम पूर्ण करून श्रेय लाटायचं ठरवलं, कारण तेव्हा पुण्यात पाण्याचा प्रश्न हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा होता. त्यामुळे आम्ही पुण्यात पाणी आणून दाखवलं, तेव्हा तुम्ही आम्हालाच मत द्या असं पुणेकरांना त्यावेळच्या सरकारला दाखवता येणार होतं आणि त्यांची मतं मिळवता येणार होती. परिणामी तेव्हा घाई गडबडीतच पानशेतचं काम 1 वर्ष आधीच कंप्लीट झाल्याचं दाखवण्यात आलं. पण खरं तर अजूनही पानशेतच्या काही वॉलचं काम बाकी राहिलं होतं. पण तरीही तशा परिस्थितीत ते धरण पाणी साठवण्यासाठी सज्ज ठेवलं गेलं. आता नेमका त्याच वर्षी जून जुलैमध्ये पुण्यात रेटून पाऊस झाला आणि रातोरात पानशेत धरण भरलं गेलं. पानशेतच्या काळजीपोटी काही सामाजिक संस्थांनी तेव्हा आवाज उठवला खरा, पण 11 जुलैला पेपरात बातमी आली की पानशेत सुरक्षित आहे म्हणून. पानशेतचा अनागोंदी कारभार लपवला गेला. परिणामी हा हलगर्जीपणा दुसऱ्या दिवशी नडला आणि पाण्याच्या अतिरिक्त साठ्यात बेअर न करू शकल्यामुळे पानशेतला एक भलं मोठं खिंडार पडलं आणि पाण्याचे लोटच्या लोट पुणेच्या दिशेने वाहू लागले. कुणाला काही कळायच्या आतच अख्खं पुणे पाण्याखाली गेलं होतं. शाळेतली पोरं शाळेत आणि घरातली म्हातारी माणसं घरात अडकून पडली. 1-2 मिनिटातच घराचे 1.5-2 मजले पाण्याखाली आले. शेजारी दिसणारी बैठी घरं दिसेनाशी झाली. घराच्या छतावर बसून माणसं मदतीसाठी बोंब मारायला लागली. सुरुवातीला ज्याचं दुमजली घर आहे त्यांनी खालचं सामान वरती नेलं, कारण 1957च्या महापुराचा अंदाज त्या लोकांच्या गाठीशी होता. पाणी त्या पूररेषेच्या उपर जाऊच शकत नाही असं त्यांना वाटत होतं. पण पाणी दुसरा मजला बुडवायला लागलंय म्हणल्यावर सगळेजण घाबरले आणि घरदार वाऱ्यावर सोडून ही सगळी माणसं पर्वतीच्या दिशेनं पळू लागली. पर्वती हा उंच टेकडाचा भाग असल्यामुळे पाणी तिथवर काही पोहोचणार नव्हतं. पर्वतीवर पोहोचताच लोक एकमेकांकडे दुःखाने आधाराने बघू लागली. आहे त्या कपड्यावर आलेली असंख्य माणसं तिथं त्यावेळी जमा झाली होती. त्यांचे घर संसार मुठा नदीतून त्यांच्या डोळ्यात देखत वाहत चालले होते. पण तेव्हा कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळ्यांचं दुःख एकसारखं असल्याने तेव्हा मात्र पुणेकर एकमेकांच्या अगदी जवळ आले, एकमेकांचे सोबती झाले. शेवटी बराच काळ चाललेला हा जलप्रलय थांबला आणि लोक परत धावत पळत त्यांच्या घराकडे आली. डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही असं ते सगळं दृश्य होतं. तिथे त्यांच्या घराचे फक्त सांगाडे उरले होते, त्यात नुसता चिखल होता. पानशेत धरणामुळे पुणे बुडाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने राज्यभर देशभर पसरली. राज्य सरकार आणि केंद्रीय लष्कर यांनी मदत तर केलीच, पण राज्यातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून मदतीचा ओघ पुण्यात आला. आपल्या कुटुंबातीलच कोणीतरी संकटात सापडलं असल्याची भावना प्रत्येक मराठी माणसात त्यावेळी दाटून आली होती. त्या काळी पुण्यातील एकूण 750 घरं उद्ध्वस्त झाली. 26,000 घरांची मालमत्ता नष्ट झाली. 10,000 कुटुंब बेघर झाली, तर सुमारे 16,000 दुकानातील वस्तूंचे साठे नष्ट झाले. धान्य साठे, सरकारी कागदपत्रे, रस्ते, उद्यानं यांचं बेकार नुकसान झालं होतं. पण तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ही घटना ऐकताच तडक पुणे गाठलं. पुणेकरांसोबत एक संपूर्ण दिवस घालवला, त्यांना आधार दिला. त्यावेळी लोक पंतप्रधानांना थेट आणि खुले
खुलेपणाने भेटू शकत होते. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बॅरिगेड्स नव्हते, पण नेहरूंनी त्या लोकांच्या फक्त तोंडी आधार दिला नाही तर पुणे उभं राहण्यासाठी तातडीनं मदत जाहीर केली. दत्तवाडी, राजेंद्रनगर, पर्वती दर्शन, शिवदर्शन, एरंडवणे, हेल्थ कॅम्प, जनावाडी, गोखलेनगर, भवानीपेठ या भागात युद्ध पातळीवर ओटे, निसेनहट, शेणघरं, गोलघरे अशी अनेक 3,988 घरं पूरग्रस्तांसाठी उपलब्ध झाली. पण सुरुवातीला ही घरं फक्त भाडेतत्वावर देऊन सरकारने या पूरग्रस्तांची बोळवण केली होती. अगदी ही घरं या लोकांच्या पूर्ण मालकीची व्हावी म्हणून 1987 पर्यंत त्यांना झगडावं लागलं. पण तरीही काही जणांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाही आहेत. पाणचेत धरण फुटल्यानंतर या घटनेच्या सखोल चौकशीसाठी तत्कालीन सरकारने न्यायमूर्ती R.S. बावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. मात्र चौकशी सुरू असतानाच न्यायमूर्ती बावडेकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर न्यायमूर्ती V.A. नाईक यांनी ही जबाबदारी स्वीकारली. नाईक समितीच्या अहवालात राजकीय दबावापोटी आणि निवडणुकीचे श्रेय घेण्यासाठी अपूर्ण धरणात पाणी साठवल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि तांत्रिक दृष्टिकोनातून मुख्य अभियंता M.S. ज्ञाते आणि त्यांचे सहकारी यांना दोषी ठरवण्यात आलं. या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री V.S. पागे यांनी राजीनामा दिला होता, पण नंतर तो नाकारला गेला. शिवाय प्रशासकीय स्तरावर अनेक वरिष्ठ इंजिनियर्सवर सुद्धा कारवाई करण्यात आली होती. झालेलं नुकसान कधीही भरून काढता येत नसतं. सत्तेच्या लालूचपणाची आणि सरकारी हलगर्जीपणाची किंमत अर्थातच त्यावेळी सर्वसामान्य पुणेकरांना भोगावी लागली. त्याची योग्य ती नुकसान भरपाई त्यावेळी पुणेकरांना मिळाली नाही. पण पुणेकर या प्रसंगातून शिकले ते हेच की अशा पद्धतीच्या कुचकामी बांधकामांविरोधात वेळीच आवाज उठवायला हवा. हळूहळू पुणे पुन्हा उभं राहिलं. पुण्याचा विस्तार झाला आणि खरं तर पाणचेत धरण फुटीनंतर किती उंचीपर्यंत पाणी पुण्यात घुसलं होतं याची पूररेषा आजही अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर असा होता हा पाणचेतच्या घटनेचा संपूर्ण इतिहास. पाणचेत धरणाने त्या काळी पुण्याला दिलेल्या त्या जखमेवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.